नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज जास्त काही चर्चा करण्यापेक्षा फक्त महत्त्वाचं जे आहे त्यावरती डिस्कशन करूयात की कोणत्या लेवलच्या वरती आपण लॉंग पोझिशन बनवणार आहोत, कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट पोझिशन बनवणार आहोत आणि बजेटला कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे. कारण का आज जे काही चर्चा करणार आहोत आपण की या लेवलचा ब्रेकआउट, या लेवलचा ब्रेकडाऊन, त्याला उद्या बजेटमध्ये काय होतं आहे त्यानंतर काहीही किंमत राहणार नाही. म्हणजे तुम्ही एखादा सपोर्ट ड्रॉ करताय किंवा एखादा रेजिस्टन्स ड्रॉ करताय आणि त्याच्यावरती जर एखादी चांगली न्यूज आली कोणत्याही एक सेक्टरमध्ये, तर एक मोठा मूव्ह येऊ शकतो. मग तुमचं सपोर्ट रेजिस्टन्स तिथे तुम्हाला काम करताना पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळे त्या ॲप्रोचने जाऊ. उद्या बजेटसाठी ट्रेड करताना सगळ्यात महत्त्वाचं बजेटमध्ये खूप मोठा पैसा बनतो, म्हणून कुणीही जास्त कॅपिटल डिप्लॉय करू नका. थोडं सावध ट्रेड करा, कारण का या वर्षातलं हे दुसरं बजेट आहे. अगोदर इंटरिम बजेट आपण पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस तर पूर्ण साईडवेज, म्हणजे लोकांनी लाखांच्या अपेक्षा ठेवली. इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, इकडे तिकडे पाहून, आणि काय झालं हे तुम्हालाही माहिती नसेल तर ती कॅन्डल जाऊन एकदा चेक करा काय झालेलं आहे. मग आता या बजेटला आपण काय करायचं आहे ते अगोदर बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे बजेटमध्ये ते 1-2 पॉईंट आपण समजून घेऊयात. जो काही इकॉनॉमिकल सर्वे आज आपण पाहिलेला आहे त्यामध्ये फक्त एक गोष्ट थोडी फिशी आहे, ती म्हणजे FNO विषयीची जी काही चर्चा चालू आहे. जर याच्यामध्ये काही तथ्य असेल किंवा हे जर पुढे एक्सलेट झालं तर काय होऊ शकतं, तर STTमध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा कॅपिटल गेनमध्ये काहीतरी चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि जर हे जास्त चेंजेस झाले आणि रिटेलरसाठी काही नुकसानकारक असेल, कारण का त्यांचं सरळ मान्य आहे त्यांना की कॅपिटल मार्केटमुळे बराचसा फायदा आपल्याला पाहायला मिळतो इंडियन इकॉनॉमीला. आणि जर याच्यामध्ये काही चेंजेस होताना पाहायला मिळाले, टॅक्समध्ये असतील किंवा काही, तर मात्र एक फटका आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो आणि मग त्यावेळेस तुमचा कोणताही सपोर्ट काम करणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. सध्या ज्या पद्धतीचं लोकसभा इलेक्शन झालेलं आहे किंवा सध्याचं जे काही वातावरण आहे, बायपोल इलेक्शन झालेले आहे, त्यावरून BJP काही हार्श डिसिजन घेईल असं सध्या तरी चित्र नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं यानंतर दुसरी गोष्ट आहे, जर इन्कम टॅक्समध्ये काही चेंजेस पाहायला मिळाले किंवा ते कमी करण्यात आले. त्यांनी पाठीमागे एकदा कॉर्पोरेट टॅक्स कट केलेले आहेत. जर तोच बोल्ड डिसिजन घेऊन त्यांनी इन्कम टॅक्समध्ये काही कट केलं, कारण का कॉर्पोरेट टॅक्स कट केल्याच्या नंतरही जे कलेक्शन आहे ते वाढलेलं होतं. जर तेच आपल्याला इथे पाहायला मिळालं इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये, तर मात्र मार्केटमध्ये एक चांगला बूस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. फक्त एवढे 1-2-3 गोष्टींवरती लक्ष ठेवायचे आहे. बाकी सेक्टरल ज्या काही न्यूज असतील, मग ते बँकिंगशी रिलेटेड असतील किंवा फर्टिलायझर्सशी रिलेटेड असतील, त्यावरती थोडं लक्ष ठेवा. कारण का ज्या पद्धतीने ग्रामीण भागामधून BJPला सेटबॅक बसला आहे, त्यानंतर कदाचित त्यांच्यासाठी काही योजना येऊ शकतात. जसं आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केले, तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे, आपण त्यावरती नंतर चर्चा करूयात. परंतु त्यावरती थोडं तुम्ही लक्ष ठेवू शकता. मग त्या सेक्टरमध्ये जर तुमचे काही पोझिशन्स असतील तर त्या तुम्ही मॅनेज करू शकता. आज काय झालेलं आहे ते एकदा पाहूयात, म्हणजे आपल्याला उद्याचं चित्र क्लिअर होईल. कालही चर्चा केली की मार्केट कंटिन्यूस फॉल होणं थोडं अवघड असतं किंवा कंटिन्यूस वरती जाणं सुद्धा थोडं अवघड असतं. आणि काल महत्त्वाचे 2-3 डिस्कशन आपण केलेलं होतं की आपण 24,650 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बुलिश पोझिशन बनवणार नाही आहोत, आणि त्याच्यावरती हे मार्केट आज जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे निफ्टीमध्ये तर मी तरी स्वतः कोणतीही पोझिशन बनवलेली नाही आहे. पण काल दुसरं डिस्कशन काय झालं, जर गॅप डाऊन ओपनिंग होते तर पहिली कॅन्डल खूप महत्त्वाची असणार आहे. मग ती तुम्ही 5 मिनिटाची घ्या किंवा 15 मिनिटाची घ्या. ती कॅन्डल जर रेड बनती आहे आणि तिचा लो ब्रेक होतो आहे, जर कॅन्डल मोठी असेल तर 50%ला SL लावा, आणि जर छोटी कॅन्डल असेल तर पूर्ण कॅन्डलचा SL तुम्ही लावून शॉर्ट साईडची पोझिशन. कधी जर लो ब्रेक होतो आहे तर, आणि जर हाय ब्रेक झाला, हे नेहमीचं डिस्कशन असतं आपलं की जर हाय ब्रेक झाला सेम सिच्युएशन 50% किंवा लोचा SL तुम्ही प्लेस करू शकता आणि त्यानंतर बाईंग साईडची पोझिशन बनवू शकता. पहिली कॅन्डल रेड बनलेली आहे 5 मिनिटाची, हा लो हा हाय, आणि त्यानंतर काय झालं, हाय ब्रेक झाल्याच्या नंतर पुन्हा मार्केट याच्या खाली आलेलं नाही आहे. म्हणजे ही एक चांगली रॅली तुम्हाला पाहायला मिळाली. किंवा अगदीच तुम्ही हा छोटा ट्रेड केला असेल डबल बॉटमचा, किंवा इथं रिजेक्शन फेस झाल्याच्या नंतर, मग तुम्ही कोणतेही छोटे मोठे ट्रेड निफ्टीमध्ये नक्कीच मिळाले असतील. पण एक चांगली रिकव्हरी आज आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळालेली आहे, ज्याने बजेटचा टोन सेट झालेला आहे. बजेट जर आपण आज निगेटिव्ह क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालं असतं ना, तर थोडं चिंताजनक काम झालं असतं आपल्याला बजेटसाठी. पण आता तसं काही नाही. मग उद्या आपण ट्रेड प्लॅन करताना काय महत्त्वाच्या लेवल मार्क करणार आहोत, तर वरती ही जी लेवल आहे ती आहे 24,600. खरं तर 650 आहे. आपण एक 50 पॉईंटचं क्वेश्चन घेऊन चालूयात. 24,600 वरती आहे आणि 24,350 डाऊन साईडला आहे. 24,350 जो की आजचा लो आपल्याला बनताना पाहायला मिळेल. 60 आहे परंतु 50, 24,350. हा जो 250 पॉईंटचा झोन आहे जवळजवळ, इथे काहीही करायचं नाही. कुठपर्यंत, 11 वाजता जोपर्यंत बजेट येत नाही, 11 वाजता बजेट यायच्या अगोदर मार्केट जर या रेंजमध्ये असेल ना तर काही करायचं नाही, फक्त पाहायचं आहे. आणि त्यानंतर ज्या बाजूचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला मिळेल ना, त्या बाजूला एक चांगला ट्रेड बनताना पाहायला मिळणार आहे. आणि हे 11 का सांगतोय, कारण का 11-11:30पर्यंत काय होणार आहे, तुमचे प्रीमियम हाय असणार आहेत. जसं 11-11:30 नंतर बजेटचं स्पीच संपेल किंवा संपताना पाहायला मिळेल किंवा अगदी नॉर्मल होईल, त्यानंतर तुमचे जे प्रीमियम आहे IV क्रॅश होईल आणि एकदम प्रीमियम कमी होताना पाहायला मिळणार आहे. आणि मग या लो प्रीमियमला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. याच्यावरती जरी निघताय ना, मग 24,800 असेल
किंवा अगदी 24,950 सुद्धा 25,000 तुम्ही नजरेत ठेवू शकता. परंतु अगदीच एवढे मोठे स्वप्न पाहण्यापेक्षा 24,800 स्टेप बाय स्टेप आपण स्टॉप लॉस ट्रेल करून त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. हे झालं अपसाईडचं. डाऊनसाईड काय होऊ शकते, जर 24,350 ब्रेक होताना पाहायला मिळत आहे कधी 11च्या नंतर, म्हणजे बजेटचं भाषण सुरू झाल्याच्या नंतर जर तुम्हाला ही लेवल ब्रेक व्हायला होती आणि एखादी कॅन्डल याच्या खाली क्लोज होती 15 मिनिटाची 5 मिनिट ज्याच्यावरती तुम्ही काम करताय, तर इथे तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे शॉर्ट पोझिशन घेऊ शकता इथे. मग ज्याचं टार्गेट फायनल टार्गेट अगदी तुम्हाला 24,000 सुद्धा घेऊन जाऊ शकतं. 24,150 आहे महत्त्वाचा एक सपोर्ट आहे, परंतु 24,000 24,030 ॲटलिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग ते तुम्ही नजरेसमोर ठेवून ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे अगदी 1000 पॉईंटची रेंज येते निफ्टीमध्ये, हे लक्षात ठेवा. एखाद्या इव्हेंटसाठी तुम्ही याच पद्धतीने प्लॅन करा. याच्यामध्ये आहे ना तोपर्यंत काही करू नका, कारण का मागचं बजेट आठवून पुन्हा सांगतो ती कॅन्डल एकदा जाऊन चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय होतं. जर मार्केट साईडवेज जातं ना, काही करू नका. इव्हेंट हातून गेला चालेल, काही फरक पडत नाही, पण ॲटलिस्ट 11 11:30 काही ट्रेड करायचा नाही आहे. फक्त पाहायचं आहे काय होतं आहे काय नाही. हां, याच्यावरती जर कदाचित जर गॅपअपच होतं, इथे सस्टेन करतं आहे, तर मात्र मग एक चांगली सिच्युएशन बनू शकते. काही क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता बजेटच्या अगोदरसुद्धा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली स्टॉप लॉस फॉलो करावं लागणार आहेत, कारण का जसं बजेट संपेल तसं तुम्हाला प्रीमियम आपोआप डीके होताना पाहायला मिळणार आहे. फक्त ही रेंज मार्क करा. आज बाकीच्या लेवल डिस्कशन आपण करणार नाही आहोत, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की कशा पद्धतीने. हां, आणि बजेटसाठीचे जे स्टॉक आहेत मी बोललो होतो की ते येतील, पण एकदा बजेट होऊ द्या. त्यानंतर जे काही स्टॉक असतील, मग ते अंडर 100 असतील किंवा 500 असतील किंवा 3,000 प्राईसचे जे काही स्टॉक असतील ना, ते आपल्या चॅनलला अपडेट केले जातील किंवा इथे व्हिडिओमध्ये अपडेट केले जातील. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा. या इंडेक्समध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, हे लक्षात घ्या. गेल्या कित्येक दिवस झाल्या मार्केट त्याच रेंजमध्ये आहे. मार्केट म्हणजेच बँक निफ्टी त्याच रेंजमध्ये आहे. ना अपसाईड ब्रेक होती ना डाऊन साईड ब्रेक होती. मग आता उद्यासाठी तीच रेंज पुन्हा एकदा मार्क करा. डाऊन साईड आहे 52,150 आणि वरती आत्ता 52,400 आहे. 52,400 आहे. जर फ्लॅट ओपन होतं आणि याच्यामध्ये काम करते तर ही रेंज आपण डिसाईड करणार आहे आणि त्यानुसार प्लॅन करणार आहे. पण जर छोटं मोठं गॅपअप ओपन होतं आहे, गॅपअप गॅपडाऊन आणि फ्लॅट या तिन्ही केसमध्ये डाऊन साईडची लेवल हीच 52,150 किंवा अगदी सेफ असेल तर 52,000 हीच रेंज असणार आहे. 51,800 आहे की जिथे एक सपोर्ट घेऊ शकतो, परंतु बजेटमध्ये जर हे ब्रेक होते ना तर शक्यता कमी आहे 51,800ला थांबायची. मग 51,500 किंवा 51,350 जाऊ शकतं मार्केट. अपसाईडला मात्र 2 लेवल घ्यायचे. फ्लॅट ओपन होतं आहे तर मात्र 52,400च्या वरती निघताना बजेटनंतर ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि जर छोटं मोठं गॅपअप होते, म्हणजे 300च्या आसपास क्लोजिंग आहे, 150-200 पॉईंटचं गॅपअप होतं आहे, 400च्या वरती गॅपअप होते ना, तर ती लेवल आपल्यासाठी असणार आहे 52,650. हे लक्षात ठेवा. हे 200-250 पॉईंट खूप क्रिटिकल असू शकतात. कदाचित गॅपअप याच्यामध्ये कुठेतरी होऊन जर मार्केट साईडवेज गेलं ना, तर मग तुम्हाला हा झोन मिळेल ट्रेडिंगसाठी. हे मी लाईव्ह मार्केटमध्ये उद्या पाहिजे तर अपडेट करेल आपल्या चॅनलला. तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या. आणि मग बजेटनंतर जर 52,650 ब्रेक होते ना, तर डेफिनेटली एक चांगला ट्रेड आपल्यासाठी बनू शकतो. आणि तो ट्रेड फक्त उद्यासाठीच नाही, उद्या आणि परवासाठीचा तो ट्रेड असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण का परवा आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, त्याच्यासाठी तो ट्रेड प्लॅन होऊ शकतो तुमचा. याच्यावरती जे तुमचं टार्गेट आहे, पहिलं छोटं आहे 52,800-850, त्यानंतर 53,075. या लेवल आपण गेल्या आठवड्याभर डिस्कस करतो आहे. या लेवल तर इम्पॉर्टंट आहेच, पण जसं तुम्हाला 53,000च्या वरती मार्केट सस्टेन करताना पाहायला मिळणार आहे ना, तर एक 500 ते 600 पॉईंटची रॅली पाहायला मिळू शकते. मग ती उद्या कंप्लीट होईल किंवा बुधवारी कंप्लीट होईल. पण जसं 53,000च्या वरती सस्टेन करतो ना, तर आपण 53,500 53,850 या लेवलपर्यंत जाणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग उद्यासाठी महत्त्वाची लेवल आहे 52,650 आणि खाली 52,150, दोन्ही या लेवलच्या वरती. फ्लॅट ओपनिंग होतं आहे तर 52,400 आणि 52,150. जर छोटं मोठं गॅपअप ओपन होतं आहे तर 52,650 ही अपसाईडची महत्त्वाची लेवल असणार. आता उद्या या सगळ्यांमध्ये जिथे इंटरेस्टिंग ट्रेड बनू शकतो ना, ते आहे फिन निफ्टी. कारण का उद्या आहे याची एक्सपायरी. आणि आज काय झाले पहा, आज एक ज्याला आपण फेक ब्रेकआउट म्हणतो ना, त्या पद्धतीने पाहायला मिळालेलं आहे. ब्रेक केलेलं आहे 680ची जी लेवल आहे, मागे डिस्कशन केलेलं आहे ह्या लेवलविषयी. 680ची लेवल ब्रेक होताना पाहायला मिळाली, परंतु त्याच्या खाली येऊन बंद झालेला आहे. आता डाऊन साईड कुठे आहे, तर ही जी लेवल आहे म्हणजे 23,560, इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. दोन्ही बाजूला एक फेक सजेशन्स देऊन मार्केट पुन्हा त्या रेंजमध्ये आलेलं आहे. म्हणून आता उद्या काय करायचं आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होते ना, तर 680च्या वरती तुम्ही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि 560च्या खाली शॉर्ट साईड म्हणजे पुट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त ही लेवल थोडी एकदा मार्क करा. 23,450 जे आजचा लो बनलेला आहे ना, ते एकदा मार्क करा. म्हणजे हे 100-125 पॉईंट आणि त्याच्या खाली अजून 200 पॉईंट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आता अपसाईड कशा पद्धतीने, जर फ्लॅटने जात आहे तर डेफिनेटली 11 नंतर एक चांगला ट्रेड इथे प्लॅन होईल. किंवा जर गॅपअप ओपन होते ना, तर मग ही लेवल निघू द्यात. ती लेवल आहे 23,760. जर गॅपअप होतं आहे तर जे निफ्टी बँक निफ्टीमध्ये आहे तेच फिन निफ्टीमध्ये सुद्धा आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर 23,680
हीच आपली मार्केटिंग लेवल असणार आहे रेजिस्टर्ससाठी. त्याच्यावरती आपण कॉल साईडच्या पोझिशनमध्ये जाणार आहोत. जर गॅप अप ओपन होतोय, मार्केट थोडं वेळ सस्टेन करतं आहे, तर 760 अगदी 760च्या वरती जर निघताय तुम्ही, गॅप अपच्या केसमध्ये सांगतोय, तर मग तुमचं टार्गेट हे 23,850 आणि अगदीच पॉझिटिव्ह काही न्यूज असेल तर उद्याच 24,000सुद्धा पाहायला मिळू शकतात. आणि मग हे लाईव्ह मार्केटमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्या लेवलपेक्षा जास्त महत्त्व आहे बजेटमध्ये काय बोललं जाते. म्हणजे निर्मलाताईंच्या हातात आहे हे सगळं. उद्या निर्मलाताई जे काही बोलतील ना त्यावरती आपण रिॲक्शन देणार आहोत. त्याच्यामुळे एखादी पोझिशन घेतली आणि अगदी सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी घेऊन बसलात असं करू नका. जसं तुम्हाला चांगला प्रॉफिट दिसेल, काही क्वांटिटी बुक करत राहा, स्टॉप लॉस ट्रेल करत राहा. जर तुम्ही मल्टिपल लॉटमध्ये काम करत असाल तर चांगला प्रॉफिट झाल्याच्यानंतर शेवटी 1 ते 2 लॉट तुम्ही ठेवू शकता, जे काय होईल ते, म्हणजे डायरेक्ट मोठ्या पोझिशनसाठी. पण बाकीचे लॉट तुम्हाला तोपर्यंत बुक करता आले पाहिजेत. बाकी जे काही अपडेट असतील ते उद्या केले जातील. सगळ्यात महत्त्वाचं जे राहिलेलं आहे आपलं, ते जो बायडन यांनी विड्रॉ केलेलं आहे, त्यांचं जे नॉमिनेशन्स आहे प्रेसिडेंटसाठी, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. त्याचा आहे एक इम्पॅक्ट पडू शकतो, तर तो काय असेल ते आपलं अगोदर बजेटला फेस करूयात, बजेटचे इव्हेंट संपू द्यात, मग त्यानंतर आपण त्याविषयी चर्चा करूयात. उद्या दोन्ही इंडेक्ससाठी मध्ये कोणत्याही लेवल डिस्कस केलेले नाही आहेत. अपसाईड आणि डाऊनसाईड या दोनच लेवल डिस्कस केलेले आहेत याच्या खाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याचा जो संबंध आहे तो आहे 11 नंतर. याच्या आधी छोटे मोठे ट्रेड प्लॅन करा किंवा फक्त पहा आणि 11 नंतरच आपण आपले ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.